बघायचं आहे. जनरली RFQ आपण कशाला क्रिएट करतो? RFQ चा अर्थ असा आहे, रिक्वेस्ट फॉर कोटेशन, म्हणजे आपल्याला कोटेशनची रिक्वेस्ट करायची आहे. आता सपोज एखादं मटेरियल आहे, आपण एक एक्झाम्पल घेतलं मटेरियल 1. हे मटेरियल मी मार्केटमध्ये 3-4 व्हेंडर कडून घेऊ शकतो. समजा एक व्हेंडर 1 आहे, नंतर व्हेंडर 2 आहे, कुठे गेला तुम्ही, व्हेंडर 2 आहे, त्याच्यानंतर व्हेंडर 3 आहे. हे तिघं व्हेंडर्स मला सेम मटेरियल देऊ शकतात आणि माझी रिक्वायरमेंट असणार काहीतरी पर्टिक्युलर डेट पर्यंत मला कोटेशन पाहिजे आणि कुठल्या तरी पर्टिक्युलर डेट पर्यंत मला तर इथे हे जे मटेरियल आहे याला ही कोटेशनची एक डेडलाईन असणार की इथे तुला कोटेशनची डेडलाईन असणार आहे कधीपर्यंत तुला कोटेशन पाहिजे आणि त्यानंतर तुला त्या मटेरियलची डिलिव्हरी कधीपर्यंत पाहिजे. ठीक आहे. त्याच्या बेसिसवरती हे जे 3 व्हेंडर आहेत हे आपल्याला प्रत्येकाची एक प्राइस विथ कंडिशन ते देतील. त्या कंडिशन मध्ये समजा फ्रेट चार्जेस वगैरे पण होऊ शकतात, ऍडिशनल कुठल्या गोष्टी असतील, डिस्काउंट वगैरे असतील, त्या गोष्टींसोबत हे तिघं व्हेंडर्स आपल्याला प्राइस देणार. त्यानंतर आपण ही जी प्राइस आहे ती कम्पेअर करू, कोणाची प्राइस कमी आहे कोणाची जास्त आहे, टोटली प्राइसच्या बेसिसवरती होणार. आणि जो कुठला आता सपोज व्हेंडर 2 ची प्राइस आपल्याला वाटते की बेटर आहे, मग आपण हे पहिले जे 2 आहेत त्याला आपण रिजेक्ट करू, याला ऍक्सेप्ट करू, याला आपण रिजेक्ट करू आणि हा जो व्हेंडर 2 याच्यासाठी आपण एक PO क्रिएट करू. ही झाला आहे ओव्हरव्ह्यू झाला. असं एक नॉर्मल प्रोसिजर RFQ मध्ये फॉलो केली जाते. आता आपल्याकडे आपण कोणते एक्सेप्ट करायचे त्याची प्राइसेस ठरवते, मोस्टली प्राइसेस ठरवते, कारण तिथे क्वालिटी वगैरेचा पॅरामीटर नसतो आणि सिस्टम पण सांगू नाही शकत ना की याची मटेरियलची क्वालिटी कशी आहे काय वगैरे. तर मोस्टली ज्या प्राइसिंग कंडिशन्स वगैरे असतात, जी ग्रॉस प्राइस झाली, नेट प्राइस आहे, डिस्काउंट असणार आहे, फ्रेट असणार आहे किंवा त्याच्या कस्टम ड्युटी वगैरे असणार आहे, कुठला टॅक्स असणार आहे, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून एक फायनल प्राइस येते. फायनल प्राइसच्या बेसिसवरती आपण डिसाईड करतो किंवा सिस्टमलाच म्हणालो आपण की सिस्टम चेक करून दे म्हणून, तर सिस्टम सुद्धा आपल्याला जी लोवेस्ट प्राइस आहे ती सजेस्ट करते. ठीक आहे. तर आता आपल्याला फर्स्ट म्हणजे 3 टिकोड आहेत मोस्टली आपल्याला ECCच्या कन्सिडरेशन नुसार. S4 तर आपलं ते प्रॉपर काम करत नाहीये. मग आपलं S4 मध्ये ऍप आहे, आय थिंक हे ऍप आहे मॅनेज RFQ, हे ऍप आहे. या ऍप मध्ये गेलो तर सिम्पली एक RFQ क्रिएट करायचा. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात आपले, एक तर तुला स्टॉक मटेरियल साठी करायचं आहे किंवा सर्व्हिस किंवा कन्झ्युमेबल साठी करायचं आहे. आता स्टॉक मटेरियल म्हणजे काय? स्टॉकला आपण डायरेक्ट स्टॉक मटेरियलला ठीक आहे, डायरेक्ट मटेरियल किंवा गुड्स वगैरे पण म्हणतील, काय हरकत नाही त्याला. इथे ना ऍक्च्युअली आपल्याला एक बघायचा होता, ह्या चॅप्टर पासून आपला जो मेन टॉपिक आहे हा सुरू होतोय, स्टॉक मटेरियल प्रोक्युरमेंट. ठीक आहे. आता याच्या पुढचे काय जे 5-6 लेक्चर वगैरे असतील ते मेजरली स्टॉक मटेरियलच्या प्रोक्युरमेंटच्या बेसिसवरतीच राहणार आहे. आपण सर्व्हिस किंवा कन्झ्युमेबल्स नंतर बघणार आहे. तर स्टॉक रिलेव्हंट आता आपण बघणार आहे RFQ वगैरे सगळं काही. तर स्टॉकचा अर्थ काय होतो की ज्याची आपण क्वांटिटी ट्रॅक करतो प्लांट लेवलला, स्टोरेज लोकेशन लेवलला. ठीक आहे. पहिली गोष्ट इथे झाली तुझी क्वांटिटी ट्रॅक करता येते. तर कुठे करणार आहे ते आपण प्लांटला. प्लांट आपला असतो व्हॅल्युएशन एरिया. त्यानंतर फक्त क्वांटिटी नाही तर आपण ज्यावेळेस मटेरियल टाईपचं कॉन्फिगरेशन केलं तिथे आपल्याला एक क्वांटिटी अपडेट होतं आणि दुसरा एक होता व्हॅल्यू अपडेट. आठवतंय काही? आपण OMS2 वगैरे बघितलं होतं. हे बघ, OMS2 मध्ये गेलो आपण, आपला मटेरियल टाईप घेतला, हा स्टॉक साठी होता. ठीक आहे. 0 आपण स्टॉक मटेरियल साठी घेतला, रॉ मटेरियल साठी. याच्या खाली ऑप्शन हा क्वांटिटी अपडेट, व्हॅल्यू अपडेट. हा कोणत्या प्लांट साठी आपण करतोय, इथे पोझिशन वरती डबल क्लिक, P001 मध्ये हा मटेरियल टाईप साठी क्वांटिटी पण अपडेट होणार आहे
म्हणजे ते क्वांटिटी पण ट्रॅक होणार आहे, इन्व्हेंटरी तुझी इथे मॅनेज होणार आहे, आणि तुझी जी काय प्राइस असणार याची ती सुद्धा मॅनेज होणार, तिथे अपडेट होणार आहे. तर जिथे क्वांटिटी अपडेट आणि व्हॅल्यू अपडेट दोन्ही गोष्टी होतात, तिथे त्या मटेरियलला आपण नॉर्मली स्टॉक मटेरियल म्हणतो. आणि ज्या ठिकाणी सर्व्हिस किंवा कन्झ्युमेबलच्या केसमध्ये व्हॅल्यू अपडेट होत नसते, फक्त क्वांटिटी अपडेट होते, ते पण कंडिशनल असते, डिपेंड करतं क्वांटिटी अपडेट करायची की नाही करायची, किंवा दोघं नसणार. बट एक याच्यामध्ये फिक्स आहे की तुझी व्हॅल्यू अपडेट जी आहे ती नाही होणार. ठीक आहे, व्हॅल्यू अपडेट कधीच नाही होत. तर हा बेसिक डिफरन्स झाला तुझा स्टॉक मटेरियलचा आणि सर्व्हिस मटेरियल किंवा कन्झ्युमेबल मटेरियल वगैरे. ठीक आहे, हा स्टॉक मटेरियल बद्दल झालं. फ्युरीचा ॲप आपल्याकडे मॅनेज आहे की याच्यामध्ये आपण स्टॉक मटेरियल घ्यायचं किंवा सर्व्हिस घ्यायची ते डिसाईड करू शकतो. त्याचे प्राइजेस, त्याचे वेंडर्स वगैरे टाकून कोटेशन बनवू शकतो. कोटेशन बनवल्यानंतर त्याला अवॉर्ड देऊ शकतो आपण प्राइजेस वगैरे टाकून. आता ECCच्या हिशोबाने किंवा S4 मध्ये पण आपल्याकडे ट्रान्झॅक्शन आहेत. मेन ट्रान्झॅक्शन आपल्याकडे ME41 ने आपण कोटेशन क्रिएट करतो. ठीक आहे, 42, 43 चेंज आणि डिस्प्लेसाठी. त्याच्यानंतर ME47 आहे, जिथे आपण वेंडर रिस्पॉन्स अपडेट करतो. वेंडर रिस्पॉन्स काय असतो की हे जे वेंडर्स आहेत तीन आपले, या तिघांनी आपल्याला काहीतरी प्राइस दिली आहे, ती प्राइस आपण इथे ME47 मध्ये अपडेट करतो. आणि फायनली ME49 आहे. ME49 मध्ये आपल्याला समजतं किंवा इथे आपण वेंडर जे कोटेशन देतोय आपल्याला, कोटेशन आपण कम्पेअर करतो. ठीक आहे, तर हे 3 टिकोड आपल्याला बघायचे. आपण इथे सिस्टम मध्ये जाऊन टिकोड टाकायचा ME41 टाकल्यानंतर आपल्याकडे ही स्क्रीन ओपन होते. इथे वरती आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, रेफरन्स टू परचेस रिक्वेजिशन आणि रेफरन्स टू आउटलाईन ॲग्रीमेंट. याचा अर्थ आहे, जर आपल्याकडे एखादी परचेस रिक्वेजिशन असेल, परचेस रिक्वेजिशन हे तुझं इंटरनल डॉक्युमेंट असतं, त्याच्या बेसिसवरती तू RFQ क्रिएट करू शकतो त्याच्या रेफरन्सने. किंवा जर आउटलाईन ॲग्रीमेंट असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा शेड्युलिंग ॲग्रीमेंट असेल, त्याच्या रेफरन्सने सुद्धा तो RFQ क्रिएट करू शकतो. आता सध्या आपल्याकडे नाही, तर आपण मॅन्युअली क्रिएट करू. सगळ्यात अगोदर तुझा RFQ टाईप, दोन बेसिक टाईप्स तुझ्याकडे, AB आणि AN. तर इथे AB हा आहे रिक्वेस्ट फॉर GP बीड. बीड म्हणजे जनरली जे टेंडर मध्ये आपण बीड करतो त्या टाईपची रिक्वेस्ट असणार आहे, तर आपण AB कन्सिडर करणार. युजली ही सर्व्हिस साठी यूज होते, आणि जिथे आपला स्टॉक मटेरियल असतो तिथे AN यूज होतो. तर आपण स्टॉक साठी करतोय, आपण स्टॉक घेऊ. लँग्वेज की इंग्लिश. RFQ डेट म्हणजे ही रिक्वेस्ट फॉर कोटेशन ही आपण कधी बनवतोय, RFQ ची डेट काय. तर ही बाय डिफॉल्ट ही सिस्टमची डेट असणार. सिस्टमची ती 20 दाखवते, पण SAP ची मे बी त्यांनी 19 सेट केलेली असणार आहे. आजची एक दिवस पाठीमागे चालते किंवा त्यांचे डेट एनिवे मागे पुढेच होतात. तर सिस्टमची डेट आहे आजची 19 फेब्रुवारी, ती त्यांनी घेतली. कोटेशनची डेडलाईन, या जे कोणी वेंडर्स आहेत त्यांनी कोटेशन कधीपर्यंत सबमिट करायला पाहिजे, तर ती डेट आपण इथे सेव्ह घ्यायची. आजची 19 आहे, आपण एक्सपेक्ट करतोय की 23 पर्यंत, मंडे पर्यंत त्या लोकांनी द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर परचेस ऑर्ग, कोणत्या परचेस ऑर्ग साठी बाय करायच्या आपल्याला गोष्टी, कोणत्या परचेस ग्रुपने बाय करणार आहे ते. आयटम कॅटेगरी ब्लँक म्हटल्यानंतर स्टँडर्ड असते. डिलिव्हरी डेट, आपल्याला कधी डिलिव्हरी पाहिजे, आपण 23 पर्यंत एक्सपेक्ट करतोय, कोटेशनची डेडलाईन आहे, तोपर्यंत रिस्पॉन्स यायला पाहिजे. रिस्पॉन्स आल्यानंतर आपण अवॉर्ड देऊ, आणि सपोज 25 पर्यंत आपल्याला डिलिव्हरी पाहिजे. कोणत्या प्लांटमध्ये पाहिजे, P001. स्टोरेज लोकेशन टाकायची तर टाकू शकतो. रिक्वायरमेंट ट्रॅकिंग नंबर, आपली जी काय रिक्वायरमेंट आहे ती ट्रॅक करायची आहे, तर त्याचा ट्रॅकिंग नंबर द्यायचा आहे, तर तू मॅन्युअली एखादा ट्रॅकिंग नंबर देऊ शकतो. सपोज मी हा घेतला ABC121, काही देऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. मग आता मी एंटर करतो आला,
तो विचारतोय डिलिव्हरी डेट कॅन बी मेट ऑर नॉट. वॉर्निंग आहे, काही नाही, रेट आलंय पण ठीक आहे, फक्त वॉर्निंग मटेरियल ग्रुप झालं ते काय टाकू शकतो तू. जर तुला मटेरियल ग्रुप टाकायचा असेल तर असं ही ऑप्शनल फील्ड आहे, ही पण ऑप्शनल फील्ड आहे. रिक्वायरमेंट ट्रॅकिंग टाकायची असेल तर टाकू शकतो. असं काही मॅन्डेटरी नाही इथे कुठे की टाकायलाच हवं म्हणून. ठीक आहे, मी आता याला परत एकदा एंटर करतो. तुझ्याकडे ही ओव्हरव्ह्यू स्क्रीन ओपन होते. इथे तुझा आरएफओचा नंबर अजून आलेला नाही, पण टाईप आहे, आरएफओची डेट आहे, कोटेशनची डेडलाईन आहे. हे तुझे लाईन आयटम आहेत. ठीक आहे, लाईन आयटम मध्ये पहिला आहे तुझं आयटम कॅटेगरी. आपण स्टँडर्ड घेतोय स्टॉक मटेरियलसाठी. मटेरियल फॉर एक्झाम्पल 26 घेतला. ठीक आहे, 26 घेतला. त्याची क्वांटिटी फॉर एक्झाम्पल मला 100 क्वांटिटी पाहिजे. मी याला एंटर करतो. बाकी डिटेल्स त्याचा ऑटोमॅटिकली आला. आपण प्लांट आणि स्टोरेज लोकेशन आधीच टाकलेला होता. ठीक आहे, तो टाकला. त्यानंतर जर तुला ऍडिशनल मटेरियल टाकायचं असेल तर तू दुसरं मटेरियल, तिसरं मटेरियल, असे मल्टिपल मटेरियल्स वगैरे इथे टाकू शकतो. आता आपल्याकडे सप्लायर नाहीये. सप्लायरच्या अगोदर महत्वाचं आहे की इथे वरती ऑप्शन तुझ्याकडे हेडर डिटेल्स. या हेडर डिटेल्स मध्ये जायचं. हेडर डिटेल्स मध्ये तुझं हे जे कोटेशन आहे याची व्हॅलिडिटी वगैरे तू मेन्शन करू शकतो. आजपासून व्हॅलिडिटी सपोज आजपासून घेतली आणि जी काय असेल तुझी व्हॅलिडिटी एंड 23 पर्यंत आपलं एक्सपेक्टेड होतं टाकू शकतो. त्यानंतर महत्वाचं इथे आहे तुला हे कलेक्टिव्ह नंबर. कलेक्टिव्ह नंबर कसा असतो की आता आपण हे जे कोटेशन आहे ते मल्टिपल व्हेंडर्सला देणार आहेत, तर आपल्याला हे जे कोटेशन्स आहेत प्रत्येक व्हेंडरसाठी एक एक बनणार. ठीक आहे, मग ते 3 आपण व्हेंडर घेतलेले आहेत सध्या, तिघांचे 3 कोटेशन बनणार. तिघांचं कोटेशन एका एलिमेंटने जर तुला ग्रुप करायचा असेल तर तो जो ऑब्जेक्ट आहे तो आपला असतो कलेक्टिव्ह नंबर. कलेक्टिव्ह नंबर तुझ्या मनाने काही देऊ शकतो. ठीक आहे, मी आता सपोज आपल्याला द्यायचं आहे CLN01 दिला समजा, कलेक्टिव्ह नंबर 1 आपण दिला. याच्यामध्ये जेवढे पण आपण कोटेशन्स बनवू त्याला जर हा नंबर दिला CLN01 तर सगळे एकाच कलेक्टिव्ह नंबर मध्ये आपण ट्रेस करू शकतो. त्याच्यानंतर या बाकीच्या गोष्टी टाकायच्या तर टाकू शकतो, एवढा काही महत्वाचं नाही. महत्वाची इथे कलेक्टिव्ह नंबर आहे. त्यानंतर इथे टार्गेट व्हॅल्यू. टार्गेट व्हॅल्यू अशी असते की तुझ्या बजेटनुसार तू टार्गेट करू शकतो की आता आपण किती क्वांटिटी घेतली, आय थिंक 100. तर 100च्या हिशोबाने मार्केटमध्ये जो काय रेट असेल त्या हिशोबाने आपण एक एक्सपेक्टेड आपलं बजेट ठेवतो की 1 लाखापर्यंत मी घेऊ शकतो वगैरे काय असेल ते. मी ते सपोज लिहिलं 1 लाख रुपये. ठीक आहे, त्यानंतर इथे आपला ऑप्शन आहे एक. इथे न जाता मी एक काम करतो, याला एंटर करतो. ठीक आहे, बॅक जातो. अरे काय झालं, आधी हेडर मध्ये जातो. हेडर कलेक्टिव्ह नंबर्स टाकतो, टार्गेट व्हॅल्यू टाकली. ओके, इथे परत ओव्हरव्ह्यू मध्ये जायचं ऑप्शन आहे माझ्या पाठीमागे. हेडर टेक्स्ट टाकायचं असेल तुला काहीतरी तर ते टेक्स्ट हेडर टाकू शकतो. टेस्ट RFQ कलेक्टिव्ह नंबर 101 असं काहीतरी लिहिलं इथे. बॅक आलो. त्यानंतर हेडर मध्ये काय राहिलंय का आपलं, काहीच नाही महत्वाचं. इथे तू सप्लायरचा ऍड्रेस आहे ना, इथे तू सप्लायर ऍड्रेस टाकू शकतो. आणि ते हा दुसरा ऑप्शन काय पार्टनर वगैरे, पार्टनर तर आपल्याकडे नाही समजा. इथे सप्लायर मध्ये गेलो, आपण जे काही बिझनेस पार्टनर वगैरे बनवलेत, वेंडर बनवलेत ते वेंडर्स तिथे टाकू शकतो. आता सपोज मी टाकतो 11001. ठीक आहे, हा टाकला, एंटर केला तर इथे सगळ्या डिटेल्स त्याच्या येऊन जातात आरामात. मी याला एंटर करतो, तर बॅक जाऊ, परत सेव्ह म्हणतोय तो. ठीक आहे, सेव्ह. मटेरियल टाकलंच नाही, नो आयटम्स आहे. बॅक जातो, बॅक पण जाऊ देत नाही, काय
एवढं सगळं करतोय ओव्हरव्ह्यू मध्ये. ठीक आहे, आता इथे मटेरियल टाकतो मी 26 क्वांटिटी 100. आता आपण इथं वेंडर टाकला तर मग ते एकाच वेंडरचा बनणार तो आहे. एकाच वेंडरसाठी बनेल. अरे क्वांटिटी 100 होती ना. ठीक आहे, आता इथे आपण लाईन आयटम लेवलवरती आलो. RFQ क्वांटिटी 100 झाली. इथे तू डिलिव्हरी डेट टाकू शकतो, समजा 25 तारखेला टाकली. डिलिव्हरी डेट ओके झालं. आता मी परत तिकडे जातो, हा टाकला. आता मी याला सपोज सेव्ह करतो. तर माझं एक कोटेशन नो मेसेज रेकॉर्ड कुड नॉट बी फाइल फॉर आउटपुट. ठीक आहे, याला काही इश्यू नाही आहे, आउटपुट डिटर्मिनेशन मेंटेन केलं नाही आहे. तर हे जे कोटेशन बनलं ते आता डिरेक्टली SCP थ्रू जाणार नाही वेंडरला. बट एनिवे आपण याला PDF चा आउटपुट देऊ शकतो, नंतर आउटपुट कन्फिगरेशन करू शकतो आणि त्याच्याने एकतर PDF काढू शकतो किंवा ईमेलने त्याला पाठवू शकतो डिरेक्टली. युजली ह्या दोन मेथड आपण वापरतो. आयडॉक असेल किंवा SRM असेल तर त्या हिशोबाने पण जातील. तर याला सेव्ह करायचा. हा तुझा RFQ नंबर सेव्ह झाला. ठीक आहे, 6003. मी याला इथे आपल्या एक्सेल शीट मध्ये लिहून घेतो. हे बघा, ठीक आहे. आपला पहिला वेंडर काय घेतला आपण, 11,001 आय थिंक 11,001 घेतला. याला आपण अजून प्राइस टाकलेली नाही आहे. ठीक आहे, इथे मी लिहितो वेंडर कोटेशन. आपला कलेक्टिव्ह नंबर होता CLN01. ठीक आहे, आता आपण दुसरा वेंडर घेऊ. सेम परत इथे आलो. परत आपण सप्लायरच्या डिटेल्स मध्ये आपला एक ऑलरेडी RFQ क्रिएट झालेला आहे. मी दुसरा सप्लायर घेतो 11,002. दुसरा घेतला, याला एंटर केलं. ओके, हा जो सप्लायर आहे कोणीतरी डिलीट केला आहे, थिंक 2025 मधून डिलीट केला. ठीक आहे, मी दुसरा घेतो 11,000 असणार आपल्याकडे, हा अवेलेबल आहे. याला आपण सेव्ह करू. येस, दुसरा नंबर झाला 4. ऑटोमॅटिक बनला. हा, आता इथे 11,002 याला मी खाली वरून घेतो 4 सिरीज. ओके, तिसरा वेंडर घेऊ आता आपण. इथे सपोज वेंडर 000 होता आपल्याकडे. ठीक आहे, हा घेतला, हा टाकला. ऍड्रेस डिटेल्स आल्या. इथे तुला जर चेंजेस करायचे असतील तर चेंजेस करू शकतो तू. ठीक आहे, परत मी याला सेव्ह करतो. आता हे 3 RFQ माझे झाले क्रिएट. हा काय घेतला आता वेंडर 000 1 नाही, आय थिंक 00 घेतला. ओके ओके, आता आपण 3 कोटेशन क्रिएट झाले, म्हणजे आपलं ME41 काम झालंय. मी याला बॅक देतो. आता सप्लायर वन टाइम सप्लायर नाही, हे झालंय माझं काम. येस, एकच मिनिट, याला क्लोज करायचं. बघा, क्लोज करू द्यायला पाहिजे. ठीक आहे, क्लोज झालं, ME41 झालं. आता आपल्याला सप्लायरचा रिस्पॉन्स अपडेट करायचा आहे. तर आपल्याकडे ट्रान्झॅक्शन आहे ME47 मध्ये आपण पहिला PO घेतला, PO म्हणतो RFQ 11,001 साठी बनवला होता, बरोबर. हा घेतला, तोच आहे ना, 3च आहे ना आपला. हा, 3. तर इथे आपण आता याची प्राइस टाकू शकतो. हा 3 घेतला, एंटर केलं. मेंटेन टॉलरन्स लिमिट फॉर टॉलरन्स की SE कंपनी कोड. एकदा ट्राय करून बघू, झालं तर /OMR6 कंपनी कोड 2025.
आपल्याला एरर कोणत्या की साठी म्हटलं होतं? एससी. एससी कुठे इथं 2025 टॉलरन्स की एससी. एससी नाहीच आहे वाटतं इथे. एससी नाहीच आहे. कोणीतरी एससी डिलीट केली आहे ती. फक्त एससी बघतो आहे का काही. नाही, एससी नाहीच आहे. हे बघू. एन आहे. स्मॉल डिफरन्सेस पर्सेंट. Get price variance, PS, ST, average price variance. Item without order reference, amount for item without order reference, AP. SC नाही आहे. आता इथे काय करावं लागेल आपल्याला? ट्राय करून बघू एकदा. टॉलरन्स की सपोज SC, कंपनी कोड 2025. Lower limit do not check, upper limit do not check. SC नाही घेता येत आपल्याला. ट्राय करून बघू याला. डू नॉट चेक. आता तरी तोच एरर येतोय. रिफ्रेश करून मला वाटत नाही होईल म्हणून. मी 4703. तोच एरर आहे. बॅक. SC 2025 INR percentage do not check. चेक लिमिट अपर लिमिट 10%. ठीक आहे. हे हा टॉलरन्स आहे आपला की आता आपण पार्ट रेकॉर्ड करून घेऊ. अच्छा पाच का? हां, एक मिनिट. याला सेव्ह करतो. बॅक. सेव्ह चेंजेस. येस. इथे मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये पर्चेसिंगमध्ये तुझे परचेस ऑर्डर, इथे परचेस ऑर्डर, इथे सेट टॉलरन्स लिमिट. हा काय करतो आता? इथे की आहे वेगवेगळी. ठीक आहे. SC म्हणजे काय? मॅक्झिमम कॅश डिस्काउंट. पी म्हणजे प्राइस व्हेरियन्स. परत इथे SC आणि पी दोनच आहे ती. ठीक आहे. तर ह्या कॅश डिस्काउंट आणि प्राइस व्हेरियन्सच्या कीज आहेत. आता याच्यामध्ये काय होतं की आपण आपली कंपनी घेतली. आता आपण जस्ट मेंटेन केली टॉलरन्स की 2025 आणि SC. एक काम करतो, आपल्याला पी नाही ना अपडेट झालेली 5 आणि पी चेक करू आपण आहे का. दोघं करून घेऊ कारण नंतर फ्युचरमध्ये आहे पी आहे. तर कुठे गेलं पी समजा घेतली, डिटेल्समध्ये गेलो. तर इथे काय म्हणतोय तो की ह्या प्राइस व्हेरियन्ससाठी, पर्चेसिंगच्या प्राइस व्हेरियन्ससाठी आपण एक अमाऊंट घेतली, सपोज 100 रुपीज काहीतरी. तर लोअर लिमिट किती असायला पाहिजे की त्याची प्राइस व्हेरियन्स आपण ऍक्सेप्ट करू. आता सपोज म्हटलं 10% आपण ठेवलं लोअर लिमिट. ठीक आहे. 10%. तर 100चे 10% कमी पाहिजे. म्हणजे मी अप टू 90 जर माझी प्राइस असेल तर मी ऍक्सेप्ट करणार. आणि अप्पर लिमिट पण मी सपोज 10% घेतलं तर याचे 10% म्हणजे होणार तुझे 110 रुपये. तर मी 90 ते 110च्या रेंजमध्ये प्राइस ऍक्सेप्ट करणार. त्याच्या खाली गेली इथे 89 आली, मी नाही ऍक्सेप्ट करणार. इथे 111 झाली, ही पण मी ऍक्सेप्ट नाही करणार. ठीक आहे. सेम हे पर्चेसिंग साठी होतं. आणि कॅश डिस्काउंट मध्ये सुद्धा 2025 SC 2025 टॉलरन्स की SC एक्झिक्यूट ही डिटेल्स. याच्यामध्ये
मी काय म्हटलंय की पर्सेंटेज लोअर लिमिट साठी मला चेक नाही करायचं. लोअर लिमिट किती असेल मला काही अडचण नाही. अप्पर लिमिट माझं जी काही व्हॅल्यू असेल ती 10% मी लिमिट केली आहे. 10%च्या वरती मला नकोय. ठीक आहे, तर हे आपण सेव्ह केले इथे. आता आपण परत जाऊ. हे मी 47 मध्ये हा घेतला. आता आपलं कोटेशन ओपन झालं. इथे मला नेट प्राइसचा ऑप्शन येतोय. इथे मी नेट प्राइस टाकू शकतो. आता सपोज हे मटेरियल 26 आहे. हा वेंडर मला हे 100 रुपयाला देतोय पर युनिट. तो देतोय का आपण त्याला कोटेशन? नाही, तो देणार आहे. त्याने मला प्राइस सांगितली सपोज मेल वरती. तर ह्या वेंडरची प्राइस आहे 11,001. हा जो वेंडर आहे याची प्राइस आहे 100 रुपये. याच्या अजून मी जर डबल क्लिक करतोय तर मे बी कंडिशन्स ओपन व्हायला पाहिजेत. डिटेल्स, ऍडिशनल डेटा कंडिशन्स कुठे आहेत? कंडिशन्स, डिलिव्हरी ॲड्रेस, शेड्यूल, आयटम टेक्स्ट, आयटम कंडिशन्स. इथे गेलो मी. अरे कंडिशन्स कशा आहेत? नाही आहेत. स्केल, क्वांटिटी, स्केल नाही पाहिजे मला. डिटेल्स, ॲडिशनल डेटा, स्केल्स, व्हॅलिडिटी पिरियड, फ्री गुड्स. नाही, हे नाही आहे. आता हिची आहे तुझी ग्रॉस प्राइस लागली ना इथे. क्रिएट एंट्रीज, चेक व्हॅलिडिटी, चेंज अमाउंट. इथे लोअर लिमिट, अप्पर लिमिट हे सगळं ठीक आहे. स्केल हे तुला नंतर सांगणार आहे मी इन्फो रेकॉर्ड मध्ये स्केल्स कसं काम करतं वगैरे. मला कंडिशन बघायच्यात त्या. पीबी इथे का दाखवत नाही बघ. आता ह्याची ना PB00 ठीक आहे. इथे दाखवतोय क्रिएट क्रॉस प्राइस कंडिशन PB00. मला PB00 सोबत ऍडिशनल कंडिशन टाकायची आहे. तर ती कुठे टाकता येईल मला समजत नाही. सप्लायर ॲड्रेस आहे, डेटा, आयटम कंडिशन्स, डज नॉट अलाउ सप्लाय. ओके, इथे प्रॉब्लेम आहे. कंडिशन टाइप PB00 डज नॉट अलाउ सप्लिमेंटरी कंडिशन्स. कॉन्फिगरेशन मध्ये असणार फॉल्ट कुठेतरी. तर तो ऍडिशनल कंडिशन्स आपल्याला टाकू देत नाही. तर इथे आपण डिस्काउंट वगैरेच्या कंडिशन्स टाकू शकलो असतो किंवा फ्रेटच्या कंडिशन्स टाकू शकलो असतो. ठीक आहे, मी आता याला सेव्ह करतो. हा मला देतो 100 रुपये. एक्सेल शीट मध्ये गेलो मी. सपोज याचं टाकले मी 100 रुपयाच्या हिशोबाने. आता मी दुसरं कोटेशन ओपन करतो. इथे 4. याची प्राइस घेतो मी 150 रुपये. त्याला सेव्ह केली. इथे अपडेट केली. 4ची 150 रुपये मेंटेन केली मी. ठीक आहे, याची 150 आणि हा तिसरा सपोज मी घेतो 175. अरे खूप स्लो आहे सिस्टम. 5. याची मी 175 टाकली आणि याला सेव्ह केलं. ठीक आहे, तिघं आपले रेकॉर्ड्स मेंटेन झाले. आता मला कम्पेअर करायचे तिघांच्या प्राइजेस वगैरे. तर मी इथे जाणार मी 49 मध्ये. 49 मध्ये इथे माझा कलेक्टिव्ह RFQ. कलेक्टिव्ह नंबर काय होता माझा? CLN01 होता. तो टाकला. मला जर डिस्काउंट वगैरे इन्क्लूड करायचे, डिलिव्हरी कॉस्ट इन्क्लूड करायचे तर मी ते सिलेक्ट करू शकतो. 5 मिनिटं पाठीमागे घेतो.
आपला कलेक्टिव्ह नंबर इथे टाकला. कंडिशन्स इन्क्लूड करायच्या असतील आता एनिवे आपल्या जे प्राइजेस वगैरे आपण मेंटेन केल्या त्याच्यामध्ये आपल्या कंडिशन्स नव्हताच. ठीक आहे, तरी सिलेक्ट केलं नाही केलं काही फरक नाही पडणार, पण आपण एक्झिक्यूट करू. तर आपले 3 कोटेशन्स होते एंडिंग विथ 3, 4, 5. पहिला बिडर होता आपला, पहिला वेंडर होता 11001, दुसरा वेंडर होता 11000 आणि तिसरा वेंडर होता वेंडर 001. आपला कलेक्टिव्ह नंबर CLN01 मध्ये हे 3 ग्रुप झाले. ठीक आहे, आता मटेरियल हे 26 होता आपलं, क्वांटिटी होती आपली 100. ठीक आहे, ह्या वेंडरने प्राइस दिली आपल्याला. अरे 97 कशी आली? आपण 100 टाकली होती ना. या दोघांची बरोबर आली आहे बघ, 150 आणि याची 175. याची 97 कशी आली? /ME 48 3 इथे 100 दिले आपण. हा वेंडर प्राइस 100च आहे. त्याच्यानंतर आयटम कंडिशन्स 100च आहे. 100च आहे, आपण काही चेंजेस तर केलेच नाही ते. 97 कसं आहे? मे बी कुठेतरी दुसरीकडे कंडिशन अपडेट झाली असणार. ठीक आहे, बट आपण 100 दिली होती आणि 100च्या हिशोबाने इथे 10,000 यायला हवे होते. यांनी 97 घेतली. कुठून आली आता बघावं लागेल नक्की कुठे काय झालं काही नाही. बट एनिवे आपला प्रॅक्टिससाठी आपण कसं करू, आता 97 टाकलेली. सेकंड वेंडरला आपण प्राइस दिली होती 150 रुपये पर युनिट, तिसऱ्याला 175 युनिट. आता सिस्टम काय करते, ॲव्हरेज काढते या प्रत्येक प्राइसचं. याची टोटल झाली 9700. इथे घेतो, कॅल्क्युलेटर असायला पाहिजे ॲटलिस्ट या सिस्टममध्ये. ठीक आहे, 9700 प्लस 15,000 प्लस 17,500. पाचशे भागिले 3. आपले ॲव्हरेज झालं 17,503. 17,503ला तो 100% बनतो. ठीक आहे, तर कुठे गेलं? 17,503ला त्याने 100% बनायला पाहिजे होतं. नाही, असं कसं काय होईल? 17,503 कसं काय? 17,500 तरीच प्राइस आहे. काहीतरी गडबड झाली आपली कॅल्क्युलेशन मध्ये. एक मिनिट. आपली प्राइस खाली होती 9700, त्याच्यानंतर दुसरी होती 15,000, नंतर होती 17,500. याची सम झाली 42,000 इज इक्वल्स टू 42,000 भागिले 3, 14,066 रुपये. याला तो म्हणणार 100%. ही जी ॲव्हरेज निघाला आपलं, याला सिस्टम कन्सिडर करते 100%. आणि मग जे काही प्राइजेस असतील, ठीक आहे, 14,000ला तो 100% म्हणाला. 15,000 14,000चं थोडंसं पुढे म्हणून तो 107% झाला. हा 14,000 पेक्षा खूप खाली आहे, त्याच्या बेसिसने तो 69% तुझी व्हॅल्यू आली त्याची. आणि हा जास्त आहे तर हा 124% झाला. तर यावरून तो सांगतो, रँकिंग देतो ऍक्च्युली, की कोणती प्राइस बेस्ट आहे. तर इथे रँक दिसतो तुला, इथे 1, इथे 2, इथे 3. तर हा ग्रीन मध्ये त्याने रँक दिलाय. तर सिस्टम म्हणते की तू इथे हा वेंडरला तू सिलेक्ट करू शकतो आणि याला तू देऊ शकतो. आता मला हे दोघं वेंडर नको आहेत, हे दोघं
रेकॉर्ड्स नकोय तर मी काय करणार, इथे गेलो 4 आणि 5 नंबर नकोय मला. ठीक आहे, चेंज मध्ये जावं लागेल मला. 4 कोटेशन /ME42 चेंज RFQ. इथे गेलो, नाही इथे नाही, /ME48 47. ओके, मेंटेन RFQ. इथे 4 मध्ये गेलो, इथे आपल्याला ऑप्शन आहे रिजेक्शन इंडिकेटरचा. तर हा 100 रुपयावाला होता, मी याला रिजेक्ट करतो. याला सेव्ह केलं. परत 5 वाला जो होता त्याला पण रिजेक्ट करायचंय. 100 वाला कसं काय, नाही क्वांटिटी 100 आहे, नेट प्राइस तुझी 175 आहे. ठीक आहे, याला रिजेक्ट केलं. आपल्याकडे एकच उरला आता 3 वाला. ठीक आहे, बघा आता मी काय करणार, हा जो 3 वाला आहे हा फिक्स झालाय आपला. याच्या बेसिसवर ते पीओ बनवू शकतो. आता आपण फायनल झाला, आपल्याला पीओ द्यायचा आहे. मी जातो ME21N मध्ये. इथे गेलो, इथे राईट साईडला जर तू स्क्रोल केलं, इथे आपल्याला रेफरन्स डॉक्युमेंट टाकता येतात. इथे काय काय आहे तुझे रिक्वायरमेंट नंबर आहे, जी सेल्स ऑर्डरच्या बेसिसवर ते जनरेट होऊ शकते. इथे तुझी परचेस रिक्वेशन आहे, इथे कॉन्ट्रॅक्ट किंवा शेड्युलिंग ॲग्रीमेंटसाठी आहे, इथे RFQ आहे. ठीक आहे, इथे मी RFQचा नंबर टाकतो, हा एंटर करतो. तर आता इथे तुझा मटेरियल आला, क्वांटिटी 100 आली, डिलिव्हरी डेट आपण 25 टाकली होती, 25 आली. प्राइस 100 रुपये होती त्याची, 100 रुपये आली. त्याच्यानंतर हेडर डिटेल्स मध्ये इथं आपला सप्लायर 11001 होता. या RFQ मध्ये तो सप्लायर येऊन गेला. इथे परचेस ऑर्ग, परचेस ग्रुप, कंपनी कोड आपण RFQ बनवला त्यावेळेस टाकल्या होत्या गोष्टी सगळ्या. तर ते गोष्ट कंडिशन्स बघून घेऊ. 97 कशी दाखवली होती त्यांनी, हा हे बघ, इथे आपण इथे हा 3% डिस्काउंट लावलेला आहे SKTO. तिकडे अलाव नाही करत आहे, पण इकडे आपण प्राइसिंग प्रोसिजर मध्ये या वेंडरसाठी असेल किंवा मग दुसरी कुठली तरी कंडिशन असेल त्याच्यासाठी आपण 3% इथे लावलेला आहे. त्याच्यामुळे तो 100चा 3% म्हणजे 3 रुपये कमी होऊन 97 तुझी नेट प्राइस आली. ठीक आहे, त्या नेट प्राइसच्या हिशोबाने त्याने आपल्याला तिकडे 97 रुपये दाखवले होते. तर हे झालं तुझं PBXX. मॅन्युअल कंडिशन आहे, ही नको आहे मला, डिलीट करतो. ठीक आहे, PBXX 0 ठेवतो मग मी. एनिवे आता इथे चेक करू, मेसेज इश्यू काहीच चालेल नाही आहे. इकडे वेंडरला जातोय की नाही, वेंडरला आउटपुट जाते, प्रिंट आउटपुट जाते. ठीक आहे, बॅक जाऊ आणि याला सेव्ह करू. आता हा पीओ तुझा RFQच्या रेफरन्सने क्रिएट झाला. ठीक आहे, ही होती तुझी RFQची प्रोसेस. ज्यावेळेस आपल्याला फ्युरीचा ऍक्सेस भेटेल ना प्रॉपर, त्यावेळेस फ्युरीमध्ये पण दाखवतो मी. फ्युरीमध्ये थोडी प्रोसेस वेगळी आहे, एवढे छोट्या मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाही फ्युरीमध्ये. एक सिंगल स्क्रीन मध्ये तुझ्या सगळ्याच गोष्टी मिळतात. ठीक आहे, तर हे होतं RFQ. बाकी उद्या आपण इन्फो रेकॉर्ड घेऊ. तो एरर येतो ना मला GR साठी, तो एरर असा सॉल्व्ह करता येईल तुला. एकदा MMRV मध्ये जायचं, तुझा जो कंपनी कोड असेल तो टाकायचा. इथे तुला दिसेल तुझा करंट पिरियड कुठला आहे काही नाही. ठीक आहे, तू चेक करून घे तुझा करंट पिरियड फेब्रुवारी आहे की नाही. आणि हे अलाव पाहिजे, अलाव पोस्टिंग टू प्रिव्हियस पिरियड, हे करून घ्यायचं. आणि जर हा पिरियड तुझा फेब्रुवारी नसेल तर दुसरा ट्रान्झॅक्शन आहे तुझ्याकडे MMPV मध्ये जायचं, तुझा कंपनी कोड टाकायचा, आजची डेट घ्यायची किंवा मग
जो पिरियड क्लोज करायचा आहे तो पिरियड इथे टाकायचा. ठीक आहे, तो पिरियड इथे टाकायचा आणि इयर टाकायचं किंवा मग डेट टाकली तरी चालते. याला चेक अँड क्लोज करू शकतो किंवा क्लोज पिरियड ठेवलं तरी चालतं आणि याला एक्झिक्यूट करून द्यायचं. आता आपल्या केसमध्ये तर आपलं प्रॉपर आहे या सिस्टममध्ये. दुसऱ्या सर्व्हरमध्ये इश्यू आहे, त्या सर्व्हरचा फक्त एकदा पोस्टिंग पिरियड वगैरे चेक करून घे काय. ठीक आहे, चालेल. मग आजपर्यंत घेऊ, बाकीचं उद्या बघू.